नमस्कार. मी स्पीच अँड लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि ऑडिओलॉजिस्ट शिल्पा राजीव हुजूरबाजार. आज तुम्हाला माहिती देणार आहे की आपल्या ऐकण्याची ज्या क्षमता कमी होतात त्याची अनेक कारणं आहेत. ती आज आपण सगळे मिळून बघूया. सगळ्यात पहिलं कारण येतं ते अनुवंशिकता किंवा गुणसूत्रीय दोष, जो गंभीर स्वरूपाचा असतो आणि जन्मताच दिसून येतो. आईवडिलांकडून ही गुणसूत्र मुलांकडे दिली जातात किंवा बाळाचा कान घडत असताना काही इन्फेक्शन्स किंवा काही मुकामार लागल्यामुळे किंवा काही महत्त्वाची जीवनसत्व कमी पडल्यामुळे आपल्याला हा दोष येऊ शकतो. त्यानंतरचा दोष येतो हा जन्मल्यावर बाळ जन्मताना काही घडत असेल तर, ज्याच्यामध्ये बाळ जर जन्मतः रडलं नाही किंवा त्याला कावीळ तीव्र प्रमाणात झाली, त्याचं रक्त बदलावं लागलं किंवा त्याला मेनिंजायटिससारखा आजार झाला तर आपल्या कानांची क्षमता ही कमी होऊ शकते आणि त्याच्या कार्याला नुकसान पोचू शकतं. त्यानंतर येतो सगळ्यात दुसरा महत्त्वाचा, तो म्हणजे रुबेला, TB किंवा गालगुंड ह्या प्रकारची जी इन्फेक्शन्स आहेत त्याच्यामुळे होणारा दोष. हाही दोष अतिशय तीव्र प्रमाणात असतो आणि मुलांच्या ऐकण्यावर गंभीर परिणाम करू शकतो. त्यानंतरचा जो दोष येतो, महत्त्वाचं कारण आहे ते आहे अपघात. कानाला साधं कोणीही रागाच्या भरात कानावर मारतं आणि एखाद्याच्या कानाची क्षमता पूर्णपणे घालवली जाते. तर त्यामुळे कानावर जर मोठ्या प्रमाणात आघात झाले, पडल्यामुळे, ॲक्सिडेंट्समुळे, तर कानाचा दोष निर्माण होऊ शकतो.